नमस्कार. सॉन्ते फूड्स प्रेझेंट्स मी सध्या काय करते त्या स्टार्टअप्स ऑफ महाराष्ट्रच्या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात. तुमचे कॉमेंट्स बघून त्याच्यामधले कौतुक प्रत्येक स्टार्टअप बद्दल ऐकून मला खूपच छान वाटलं. त्याच मधली एक कॉमेंट निलेश ओक सरांची ही मला अत्यंत आवडली की जेव्हा या व्हिडिओमध्ये मी त्या स्टार्टअप्स बद्दल सांगणार आहे किंवा त्यांची खासियत काय आहे हे जेव्हा तुम्हाला सांगणार आहे, त्याचबरोबर त्या फाउंडरच्या म्हणजे जे स्टार्टअप ज्यांनी सुरू केलाय त्याच्या तोंडून त्याच्या स्टार्टअप बद्दलची माहिती किंवा का ते स्टार्टअप एवढं खास आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली हे जर तुम्हाला कळालं तर स्टार्टअप बद्दल आपल्याला वाटणारं प्रेम हे अधिकच वाढेल. या हेतूने आपण या व्हिडिओ पासून त्या स्टार्टअप्सच्या फाउंडर कडून त्यांच्या ब्रँड बद्दल काय त्यांचं म्हणणं आहे, तो ब्रँड कसा खास होतो आणि त्याच्या मागे तो ब्रँड सुरू करण्यामागचा त्यांचा हेतू काय आहे हे देखील ह्या व्हिडिओ पासून आपण हे इन्क्लूड करणार आहोत. तर मागच्या आपण व्हिडिओमध्ये 3 स्टार्टअप्स पाहिले, सॉन्ते फूड्स, इनेरो आणि वैदेही फूड्स. मला खात्री आहे तुम्ही या स्टार्टअप्सच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट केला असेल, त्यांचे इंस्टाग्राम हँडल्स बघितले असतील आणि त्यांच्याकडून ऑर्डर देखील केले असेल. तर या वेळेला आपण 3 स्टार्टअप्स परत एकदा घेऊन आलो आहोत आपल्या स्टार्टअप्स ऑफ महाराष्ट्र सिरीजच्या पार्ट 2 मध्ये. आजचा आपला पहिला स्टार्टअप आहे वैभव मडावी यांचा मवेलीज हँडमेड स्वीट प्रोडक्ट्स. मवेलीचे हँडमेड स्वीट प्रोडक्ट्स हे तयार होतात आपल्या महाराष्ट्रातल्या गडचिरोली या जिल्ह्यामधून. मवेलीचे प्रोडक्ट्स हे महुआच्या म्हणजेच मोहाच्या फुलापासून तयार केलेले आहे. महुआच्या फुलांमधून आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागणारे बरेच विटॅमिन्स मिळतात, जसं विटॅमिन B1, B2, B3, फोलिक ऍसिड, एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच विटॅमिन C. महुआच्या फुलांचा उपयोग करून त्यांनी बरेच प्रोडक्ट्स तयार केले आहेत, जसे हे लाडू ज्यामध्ये शुद्ध तूप, नाचणी, महुआची फुलं अशी आपल्या शरीरासाठी चांगली असणारी बरीच घटकं त्यांनी याच्यामध्ये घातली आहेत. त्याचबरोबर सकाळी आपल्याला ब्रेड बरोबर खाताना लागणारा जॅम हा देखील त्यांनी महुआच्या फुलांपासून तयार केला आहे. ड्राईड महुआची फुलं ही जसे आपण ड्रायफ्रुट्स खातो त्याच पद्धतीने याचं सेवन केल्यावरती ही आपल्या नेहमीच्या ड्रायफ्रुट्स पेक्षाही आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम आहेत. महुआच्या फुलांचा एवढा सुंदर उपयोग आणि त्यांच्याबद्दल असणारी ही माहिती मला देखील मवेलीजच्या या ब्रँडमुळे कळाली. त्यामुळे महुआच्या फुलांपासून बनलेले प्रोडक्ट्स ट्राय करण्यासाठी त्यांच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. त्यांच्या वेबसाईटचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत. मवेलीज ब्रँड बद्दल त्यांचे फाउंडर काय म्हणतात हे आपण जाणून घेऊ. नमस्कार. बिझनेस सुरू करण्यामागचा उद्देश जॉब करण्यापेक्षा जॉब देणारा बनावं ही माझी अपेक्षा होती, म्हणून सुरू करण्यात आलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी 2-3 महिने घरी होतो त्यावेळी मोहाविषयी माहिती गोळा केली आणि मोहाचे जे फायदे आहेत ते माहिती झाले आणि हे जे फायदे आहे यांचाच उपयोग करून मोहापासून विविध पदार्थ बनवले. माझ्या मामी वंदना गावडे या पहिलेपासून मोहापासून लाडू बनवत होत्या, तर आम्ही मग नंतर मिळून लाडूपासून पेढा, जॅम, चिक्की, केक, कुकीज अशा प्रकारचे विविध कमर्शियल प्रोडक्ट्स बनवले आणि याच्यापैकी काही प्रोडक्ट्स ऑलरेडी मार्केटमध्ये आम्ही सेल करत आहेत. यामुळे फायदा असा झाला की एटापल्ली जिल्ह्यातील काही महिलांना चांगला रोजगार मिळत आहे आणि याचा ते पण पुरेपूर फायदा घेत आहेत. मवेली हँडमेड स्वीट प्रोडक्ट या ब्रँड नेमच्या मागचं काही दुसरं कारण नसून मवेली हे गडचिरोली जिल्ह्यातलं गाव आहे आणि हे नाव ऐकायला चांगलं होतं आणि या गावातील लोकांना एक प्रेरणा मिळावी म्हणूनच हे ब्रँड नेम ठेवण्यात आलं. थँक्यू. पुढचा ब्रँड आहे आपला राईट द राईट ग्लो. आयुर्वेद आणि मॉडर्न इन्ग्रेडियंट्स यांना एकत्र करून त्यांच्या दोन्ही मधल्या उत्तम क्वालिटीज घेऊन तयार होणारा ब्रँड म्हणजे राईट द राईट ग्लो. राईट द राईट ग्लोचं पहिलं प्रॉडक्ट आहे मिस्टिकल ग्लो मॉइश्चरायझर. या मॉइश्चरायझरमध्ये नियासिनामाइड म्हणजे जे तुमच्या त्वचेला रेज्युविनेट म्हणजे टवटवीत करतं आणि प्रोटेक्ट करतं, ग्वावा आणि पपयाचे एक्स्ट्रॅक्ट जे तुमच्या त्वचेचं टेक्स्चर चांगलं करतं, विटॅमिन C आणि मलबेरी जे तुम्हाला इव्हन स्किन टोन आणि ब्राईटनिंग इफेक्ट देतं, आणि मंजिष्ठा जे आपलं आयुर्वेदिक हर्ब आहे जे तुमच्या त्वचेवरचं इन्फ्लमेशन कमी करतं. राईट ग्लोचं दुसरं प्रॉडक्ट म्हणजे रेज्युविनेटिंग रेडियन्स मिस्ट. जेव्हा आम्ही हे प्रॉडक्ट तयार करत होतो त्याच्या ट्रायल फेज पासूनच हे मी प्रॉडक्ट वापरायला लागले आणि कधीही आपल्याला पिंपल्स आले किंवा सूज आलेले असते किंवा रेडनेस जाणवतो स्किनवरती तर ते इन्फ्लमेशन अक्षरशः
स्प्रे केल्यानंतर थोड्या वेळामध्ये गायब होऊन जातं. म्हणजे कधीही आपल्याला छोटासा पिंपल आला आणि हे जर तुम्ही रात्री मिस्ट स्प्रे करून झोपलात तर सकाळी त्या पिंपलचा साईज इतका कमी झालेला असतो आणि इन्फ्लमेशनमुळे जे दुखतं तेही कमी झालेलं असतं. ह्या रेडियन्स मिस्टमध्ये ॲलोवेरा आहे जे तुम्हाला डीप हायड्रेशन देतं. नियासिनामाइड आहे जे तुमच्या त्वचेला टवटवीतपणा देतं आणि प्रोटेक्ट करतं. याच्यामध्ये आहे ग्लुकोनोलॅक्टोन जे तुमच्या त्वचेवरचे पिगमेंटेशन कमी करतं. मंजिष्ठा जे तुम्हाला सॉफ्ट इव्हन टोन स्किन देतं. आणि मलबेरी ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. राईटचे हॅम्पर्स देखील अतिशय सुंदर आहेत की जे तुम्ही व्हॅलेंटाईन्स डेला किंवा कधीही स्वतःला देखील गिफ्ट करण्यासाठी याचा उपयोग करू शकता. पुढचा ब्रँड आहे अमृता साळुंखे यांचा बालवर्धक फूड्स. 6 महिन्याच्या पुढच्या मुलांना जेव्हा तुम्ही बाहेरचं अन्न द्यायला लागता त्याच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे बालवर्धक फूड्स आहे. बालवर्धक फूडच्या फाउंडर अमृता यांच्याशी बोलताना मला कळालं की बऱ्याचदा लहान मुलांना आपण जी पेस्ट तयार करून देतो किंवा जे खिचडी तयार करून देतो त्याचं जर प्रमाण चुकलं तर त्यांनी होणारे जे अपाय आहेत ते खूप आहेत. त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये ते प्रत्येक धान्य मोड आणून त्याचा उपयोग करतात. त्याच्यामुळे त्या धान्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अधिकच वाढते. बालवर्धक फूड्सचे बरेच प्रॉडक्ट्स आहेत जसं कडधान्याचं मिश्र, साथू मावू, नाचणी सत्व, खिचडी मिश्र आणि धान्य मिश्र. यामध्ये त्यांनी उत्तम दर्जाचे इन्ग्रेडियंट्स वापरले असल्याने तुम्ही हे बिंदासपणे तुमच्या मुलांना देऊ शकता. आता बालवर्धकच्या फाउंडरचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घेऊ. माझं नाव अमृता साळुंखे आणि मी बालवर्धक फूड्स ह्याची फाउंडर आहे. सो बालवर्धक फूड्स ही एक पुण्यातली कंपनी आहे जे फ्रेश होममेड बेबी फूड डिलिव्हर करतं पॅन इंडिया. आपलं कुठल्याही ऑफलाईन स्टोर्स किंवा शेल्फ्सवरती आता अवेलेबिलिटी नाहीये. याचं कारण असं की आपण फक्त ताजं फ्रेश बनवलेलं बेबी फूड आपण घरगुती प्रोव्हाइड करतो. म्हणजे साधारणतः बनवल्यानंतर किमान मॅक्झिमम 10 दिवसात तुमच्या घरी ते पोहोचतं. आता तरी आपण फक्त आपल्या वेबसाईट थ्रू ऑनलाईन ऑर्डर्स घेतो, व्हॉट्सअप थ्रू किंवा वेबसाईट थ्रू, आणि ते डिलिव्हरी पॅन इंडिया करतो. दुसरं म्हणजे बालवर्धक फूड्सचा जन्म कसा झाला. बेसिकली माझी ही जर्नी स्टार्ट झाली जेव्हा मी पहिल्यांदा आई झाले 2017 मध्ये. तेव्हा प्रत्येक आईसारखं मलाही बेसिकली वाटत होतं की मी माझ्या बाळाला सगळ्यात उत्तम पौष्टिक जे काही हेल्थ वाईज गरजेच्या गोष्टी आहेत तेच फक्त पुरवावं. आपले जे भारतीय धान्य, तृणधान्य, स्पायसेस, कॉन्डिमेंट्स हे जे सगळं बेस आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्या बाळाच्या किंवा आपल्या आरोग्यासाठी आपल्याला खूप कमी गोष्टी लागतात. आणि त्या अर्थाने मी घरी बनवायला चालू केलं. आपले सगळे भारतीय सुपर फूड्स घेऊन, फॉर एक्झाम्पल नाचणी. म्हणजे नाचणी ही प्रत्येकाने ऐकलेली गोष्ट असेल की हे किती उपयुक्त आहे, पण तरी इतकी मुबलक प्रमाणात अवेलेबल होऊन सुद्धा आपण भारतीय त्या गोष्टीला पुरेपूर त्याचा उपयोग करून घेत नाही. सो नाचणीपासून चालू झालं नाचणी सत्व. मग मी घरी बाकीच्या गोष्टी थोड्या बनवायला लागले वेगवेगळ्या. आणि असं करत करत आता बालवर्धक फूड्स हे आपण 5 प्रोडक्ट्स बेसिकली देतो. आम्ही आर्टिफिशियल फ्लेवर्स घालू शकत होतो पण आम्ही तसं केलेलं नाही आणि आम्ही तसं करत नाही. डिहायड्रेटेड व्हेजिटेबल किंवा फ्रूट पावडर्स आजकाल बाजारात खूप मिळतात, पण आम्ही आमचे प्रोडक्ट्स फक्त ॲज अ बेस म्हणून देतो. त्यात हे आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा प्रिझर्वेटिव्स घालत नाही. बालवर्धक फूड्सचा बेस प्रोडक्ट्स वापरून तुम्ही त्याच्यामध्ये फ्रेश व्हेजिटेबल प्युरीज किंवा फ्रूट प्युरीज हे घालून वेगवेगळे फ्लेवर्स घरच्या घरी रेडी करू शकतो. सो दिस इज वन मेन रिझन की आपण त्याच्यामध्ये वेगळे फ्लेवर्स देत नाही. बालवर्धक फूड्सचे फ्रॉम 6 months of age till 2 years of age फक्त 5 प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण फुल ग्रेन्स अँड पल्सेस सगळे कव्हर केलेले आहेत, मिलेट्स अँड ऑल, की ओव्हरऑल न्यूट्रिशनल क्वोशंट तुमच्या बाळाला कम्प्लीट पुरवलं जातं. आणि बाकी तुम्ही घरच्या घरी व्हेजिटेबल्स देऊन करू शकता. मागच्या भागामध्ये आपण फाउंडरचं त्यांच्या ब्रँड बद्दलचं काय म्हणणं आहे हे इन्क्लूड केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मागच्या भागात असलेल्या इनरो ब्रँडच्या स्नेहल तांबे यांचं त्यांच्या ब्रँड बद्दल काय म्हणणं आहे हे आपण बघू. मी स्नेहल तांबे, फाउंडर ऑफ आर्टेमिस फ्रेग्रन्सेस. आमची कंपनी सुगंधित तसेच टॉक्सिन फ्री एअर केअर, होम केअर व पर्सनल केअर प्रोडक्ट्स बनवतो. भारतात बऱ्याच देशातून बरेच सुगंधित प्रोडक्ट्स इम्पोर्ट होतात, पण हे प्रोडक्ट्स महागडे असून सुद्धा दीर्घकाळ टिकत नाही. तसेच बऱ्याच प्रोडक्ट्समध्ये हानिकारक पदार्थही असतात. आमचा ब्रँड इनेरो हा स्वदेशी असून आमचे प्रोडक्ट्स भारतीय वातावरणात दीर्घकाळ टिकणारे असे फाईन फ्रेंच फॉर्म्युलेशन्स पासून बनलेले आहेत. आम्ही एसेन्शियल ऑइल असोसिएशन ऑफ इंडियाचे मेंबर असून उत्तम दर्जाचे रॉ मटेरियल इम्पोर्ट करण्याऐवजी लोकली सोर्स करतो. स्ट्रिक्ट क्वालिटी स्टँडर्ड्स तसेच इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मुळे आमचे प्रोडक्ट्स उत्कृष्ट दर्जाचे व दीर्घकाळ टिकणारे असे आहेत. आमचे सगळे फॉर्म्युलेशन्स टॉक्सिन फ्री आहेत, म्हणजे आमच्या कोणत्याही प्रोडक्टमध्ये पॅराबेन, थॅलेट, एरोसॉल असे अपायकारक घटक अजिबात नाहीत. आमचे प्रोडक्ट्स इन्क्लुझिव्ह आहेत, म्हणजे जेंडर प्रेफरन्सेसचा विचार न करता तुम्ही तुम्हाला आवडेल तो सुगंध अगदी निसंकोच वापरू शकता.
तसेच आमच्या प्रॉफिट्सचा एक भाग आम्ही स्त्री व ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या विकासासाठी काम करणाऱ्या NGOजना डोनेट करतो. आपल्या सर्वांना स्वदेशी आंतरराष्ट्रीय दर्जाचे टॉक्सिन फ्री सुगंधित प्रोडक्ट्स उपलब्ध करून देणे हेच इनेरोचे ध्येय आहे. आमच्या ह्या ब्रँडला तुम्ही भरभरून प्रेम द्या ही आमची इच्छा आहे. थँक्यू. तसंच वैदेही फूड्सच्या वेदांती इमरते त्यांचं त्यांच्या ब्रँड बद्दल काय म्हणणं हे आपण जाणून घेऊ. मी वेदांती इमरते. वैदेही फूड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी माझ्या आईवडिलांनी गेले 20-21 वर्षांपूर्वी चालू केली होती आणि ती चालू होण्याचं कारण म्हणजे सेंट्रल हॉटेलमधले एक शेफ त्यावेळेला कांदा महाग झाला होता म्हणून आमच्याकडे आले होते विचारायला की तुम्ही अल्टरनेट म्हणून लसणाची चटणी करून द्या का. तर ती एक सुरुवात होती आणि तिकडनं मग पुढे आम्ही चटणीपासनं अळीव लाडूमध्ये शिरलो. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करायला लागलो. तर त्यावेळी एक लक्षात आलं वडिलांच्या की लाडू हे फक्त जनरली मिठाईच्याच दुकानांमध्ये मिळतात. तर त्यांनी एक प्रयत्न असा केला की लाडवांना मिठाईच्या दुकानांमधनं काढून वॉल्समध्ये ठेवायचा. सो आम्ही पहिले होतो की ज्यांनी पॅक कंडिशनमध्ये कंटेनरमध्ये लाडू पॅक करून वेगवेगळ्या मोठ्या मॉल्समध्ये ठेवायला चालू केले. सो पुन्हा बाजार झालं, डीमार्ट झालं, बिग बाजार झालं, या सगळ्या ठिकाणी आपले लाडू त्याला जायला लागले. आणि अशाच रीतीने घरातून जो उद्योग चालू झाला होता त्याच्या एका फॅक्टरीमध्ये रूपांतर झालं. आणि हे सगळं करताना एक लक्षात आलं की लोकांना मार्केटमध्ये खूप काही अशा गोष्टी चांगल्याच मिळतात असं नाही. सो हा एक खूप मोठा विचार होता वडिलांच्या याच्यामध्ये की लोकांना चांगलंच खाऊ घालायचं आणि फक्त चांगलं नाही तर ते एक रिझनेबल आणि अफोर्डेबल रेट्समध्ये पण त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. तर त्या अनुषंगाने आम्ही पुढचे स्टेप्स तसे घ्यायला लागलो. आता सध्याच आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत, रेंजेस आहेत, लाडवांमध्ये सुद्धा, चटणीमध्ये सुद्धा, चिवड्यांमध्ये सुद्धा आणि अजून नवीन नवीन प्रोडक्ट्स आम्ही आता काढतच आहोत. तुमचा असाच आशीर्वाद आणि प्रतिसाद आम्हाला सतत मिळेल. स्टार्टअप्स ऑफ महाराष्ट्र सिरीज मधून आपण महाराष्ट्रातले स्टार्टअप्स, महाराष्ट्रातल्या लोकांनी फाउंडर्सनी केलेले स्टार्टअप्स हे तुमच्यापर्यंत आणत आहोत. त्यामुळे हे व्हिडिओज बघितल्यानंतर हे ब्रँड्स नक्की ट्राय करा आणि ह्या ब्रँड्सना आपला सपोर्ट हा खूपच महत्त्वाचा आहे. प्रत्येक ब्रँड जो आपण या व्हिडिओज मध्ये दाखवणार आहोत त्याच्या लिंक्स या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा, एकदा ते प्रॉडक्ट्स बघा आणि नक्की ट्राय करून बघा. अशाच नवनवीन महाराष्ट्रातल्या ब्रँड्सना घेऊन आपण परत भेटणार आहोत. आपल्या मी सध्या काय करतेच्या पॉडकास्ट सिरीज मध्येही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवून त्यांच्याशी गप्पा देखील मारणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या परिवाराबरोबर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.